राम मारुती रोड गजानन महाराज चौकात राहणाऱ्या नागरिकांना इथून जाणाऱ्या भरधाव वाहनांचा तसेच रिक्षा चालकांचा खूप त्रास सहन करावा लागतो। गजानन महाराज चौकात एकही स्पीड ब्रेकर नाही किंवा एकही वाहतूक पोलीस निरीक्षक येथे उभा राहत नाही। चौक असूनही येथे सिग्नलची व्यवस्था नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता क्रॉस करणं येथे शक्य होत नाही। तरी कृपया करून चौकात गतिरोधक किंवा सिग्नल किंवा ट्रॅफिक निरीक्षक कायमस्वरूपी तिथे असावा, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सह्यांची मोहीम राबवण्यात आली। सर्व नागरिकांना त्यासाठी उदंड असा प्रतिसाद देखील दिला। वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक गौरी मोरे यांची भेट देखील त्यांनी घेतली। सदर विषयामध्ये वेळीच लक्ष घालून योग्य तो पर्याय काढावा असं निवेदन देण्यात आलंय। या प्रसंगी नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आलंय। या प्रसंगी ठाणे उपशहर प्रमुख वसंत गवाळे, शाखा प्रमुख अमित जोशी, स्वप्नील नेवरेकर, सचिन चांदगुडे, सतीश राऊत, प्रवीण उतेकर, उपशाखा प्रमुख सुनील सोनकर, नौपाडा विभाग समन्वयक अक्षता पांचाळ, नौपाडा विभाग संघटिका रुपाली लोहाटे, अंजली आहिरे, संघटिका सद्या हुमणे, स्वरांगी नवरेकर, पूजा पायरे, राहुल दळवी, शाखा अधिकारी, उपशाखा प्रमुख कृष्णा गुप्ता, सुनील सोनकर यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। या संदर्भात योग्य तो मार्ग काढू असे यावेळी वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक गौरी मोरे यांनी आश्वासन देखील दिलं आहे। आम्ही 10 दिवसापूर्वी समस्या गजानन महाराज चौकातली इथे एक आंदोलन घेतलं होतं। सह्यांची मोहीम घेतली होती नागरिकांची। जवळ 300-400 लोकांनी सह्या केल्या होत्या की तो चौक आहे आणि चौकावरती कायमस्वरूपी ट्रॅफिक असते आणि सर्वसामान्य लोकांकडे रस्ता क्रॉस करता येत नाहीये। तिथे नाहीये, तिथे स्पीड ब्रेकर नाहीये, सिग्नल नाहीये किंवा एखादा हवालदार पण तिथे उभा नसतो। त्यामुळे लोकांचे असंख्य हाल होतात। तिथे आतापर्यंत 3 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि 3 माणसं दगावलेली आहेत। त्याच्यावरती पर्याय काय? आता आम्ही हे निवेदन माननीय आमचे मॅडम जे आहेत मोरे मॅडम त्यांना निवेदन दिलंय आणि त्या सांगतात की ह्याच्यावरती लवकर तोडगा काढा। त्याचा आमच्याकडे पर्याय एकच उरतो की आम्हाला तिथे आंदोलन करावं लागेल आणि ते रस्ता रोको करावं लागेल। त्या मॅडमने आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर ती कारवाई करूया, जे स्पीड ब्रेकर टाकायचा प्रयत्न करू। जवळकर साहेबांशीही बोलणं झालं, त्यांनी सांगितलं आपण तिथे स्पीड ब्रेकर टाकायचा प्रयत्न लवकरात लवकर करूया असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आता आम्ही त्यांची आणखी 8 ते 10 दिवस वाट बघणार आहोत, नाहीतर आम्ही तिथे ठिय्या आंदोलन करणार आहोत, रस्ता रोको करणार आहोत।